आपल्या वाल आणि टोमॅटोला अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण ॲग्री 82 त्यानंतर व्हॅल्यूम प्लॅस्की आणि रोको याची ड्रिचिंग करू राहिलो. हे पाहू शकतो. ड्रिपोट आपण याला सोडून देऊ लागलो. नाग अळीसाठी खतरनाक. 2-4 महिने नाग अळी कसलीच फिरकत नाही या व्हॅल्यूम प्लॅस्कीमुळे. हे पाहू शकतो. त्यात ॲग्री 82 आपण टाकलं 100 ml. म्हणजे काय होतं, मुळापर्यंत पोहोचलं जातं औषध. आणि रोको हे 5 औषध आहे. ॲग्री 82 ने एकदम खास होतं. हे अशा पद्धतीने चाललं या मोटरद्वारे. इथं मोटर येतं, हे फुटबॉल इथं कनेक्ट केलेलं आहे. हे आपले टमाट्याला ही ड्रिप वॉटर ड्रिचिंग म्हणायचं. अशा पद्धतीने टमाटे आलेली अशा पद्धतीने. अशा पद्धतीने टमाटे आलेले आहेत आपल्याला टमाट्याला. आणि पलीकडे वाल आहे आपला, त्या वालला याची ड्रिचिंग चालू आहे. 3 औषधं. खाली पण वाल आहे इकडं पाहू शकता. हे टमाटे एकदा याची ड्रिचिंग केली का की अळीचा प्रभाव कमीच होतो एकदम. टमाटे आणि वाल खूप प्रमाणात लागलेले पाहू शकता आपण. हे पहा अशा पद्धतीने हे टमाटे लागलेले. त्याच्यात 13 3 किलो टाकलेले. 13 मी सांगायचं विसरलो होतो. 13 पण त्यामध्ये आहे या पद्धतीचे. हे पहा म्हणजे आता हे 13 त्याच्यानंतर व्हॅल्यूम प्लॅस्की आणि ॲग्री 82 आणि रोको अशी ही ड्रिचिंग टमाटे आणि वालसाठी आपण करू राहिलो. अळीला खूप मोठा त्याचा हे होतं. 1-2-3 महिन्यानंतर याची ड्रिचिंग घेतली का अळीला आपल्याला फवारण्या कमी लागतं. हे पाहू शकता आमचा वाल. हे पहा हे वालची बी शेटिंग जबरदस्त झालेली आहे या पद्धतीने. नागाळीसाठी एकदम उत्तम औषध हे या पद्धती. नागाळी आणि बाकीच्या बी अळ्यांना, बऱ्याचशा अळ्यांना याचा हे होतं. जे काही पान खाणारी अळी, त्याच्यानंतर पान गुंडाळणारी अळी, थ्रिप्स, बरेचसे याच्यावर याचं हे होतं. ते पाहू शकता आपण. याची ड्रिचिंग अधूनमधून घेणं कधी पण चांगलं. या पद्धतीत चालू आहे. हे पहा अशा पद्धतीने ॲग्री 82 मुळे असे फेस येतो आणि पाणी सगळीकडे पसरतं पाहू शकतो. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.